घेऊन दप्तर खांद्यावर जायचो शाळेत धावत पळत. अगदी असंच होतं माझं लहानपण. सकाळी आईचा आवाज, लवकर उठ रे, उशीर होईल शाळेला. डोळे चोळत मी उठायचो. आई आधीच डब्बा बांधून ठेवलेली असायची. पोळीतल्या भाजीचा वास, शेजारून शेजारून वाजणारा रेडिओ, अंगणातली पक्ष्यांची किलबिल. त्या सगळ्या वातावरणात शाळेत जाण्याची गडबड सुरू व्हायची. दप्तर नेहमी जडच वाटायचं, पण पाठीवर घेतलं की आपोआप पाय धावू लागायचे. शाळेच्या रस्त्यात मित्रांची हाक, ए थांब ना, मलाही घेऊन चल. आणि मग आम्ही सगळे एकत्र शाळेकडे धावायचो. शाळेच्या फाटकात पोचल्यावर पहिलं काम असायचं ध्वजाला सलाम करणं. अंगणात मोठ्या झाडाखाली गप्पा, चेंडू लपवून खेळणं, शिक्षक येईपर्यंत मस्ती करणं. पहिला तास वाजला की सगळे बाकावर नीट बसायचो. पण खरी मजा होती सुट्टीत. टिफिन उघडलं की प्रत्येकाची डब्याची देवाणघेवाण. कुणाच्या डब्यात चटणी भाकरी, कुणाच्या डब्यात पराठे, कुणाच्या डब्यात गोड पोळी. माझ्या डब्यातला पापड तर सगळ्यांचा आवडता होता. पावसाळ्यात शाळेला जाणं म्हणजे वेगळाच अनुभव होता. चिखलात घसरण, छत्र्या उडवत आम्ही पोचायचो. कधी वर्गात ओले कपडे, तर कधी पायावर चिखल. पण त्या दिवसांची मजा आता कुठे मिळते ना. आणि उन्हाळा, शाळा सुटल्यानंतरच्या सुट्ट्या म्हणजे स्वर्गच. आंबे, फणस, आंब्याच्या झाडावरून तोडून खाण्याची धमाल. रात्री शेजारी बसून गाणी म्हणत गोष्टी एकच झोपणं. शाळेचं आयुष्य म्हणजे केवळ अभ्यास नव्हता, ते होते मैत्रीचे पहिले धडे. शेजारी बसलेल्या मित्राबरोबर गुपित शेअर करणं, शिक्षकांची ओरड ऐकूनही दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून कौतुक मिळवणं. वार्षिक दिनाच्या नाटकातला तो पहिला डायलॉग, आणि कधी मनातली पहिली गुपचूप आवड. आज मी मोठा झालोय, नोकरी करतोय, जबाबदाऱ्या पेलतो, पण तरीही डोळे मिटले की ते दिवस माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात. तो धावत पळत जाण्याचा रस्ता, ते टिफिनचं वाटप, ती एकत्र गाणं म्हणण्याची मजा, आज सगळं फक्त आठवणीत उरलंय. कधी कधी वाटतं वेळ थोडा वेळ थांबला असता तर पुन्हा एकदा दप्तर खांद्यावर घेऊन मी शाळेकडे धाव घेतली असती. आयुष्यात आपण कितीही मोठे झालो तरी बालपणीच्या त्या शाळेच्या आठवणी आपल्याला नेहमी आतून हसवतात, रडवतात आणि खरं आयुष्य जगायला शिकवतात. धन्यवाद.